न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीच्या पथकाने 500 रुपयांच्या बनावट नोटांचा 45,50,000 रुपयांचा साठा जप्त करत एकूण 6 आरोपींना अटक केली आहे। कॅफे मखदुमिया औचित्यपाडा येथे बनावट नोटा बदलण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना 3 मे रोजी अटक करण्यात आली। पुढील तपासात आणखी 3 साथीदार अटकेत असून नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य व 15,50,000 रुपयांच्या नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। एपीआय माळी, एपीआय केदार आणि पीएसआय पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की 3 मे रोजी औचित्यपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगानं युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगानं सुरुवातीला 3 आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे 30 लाखाच्या आपल्याला मिळून आल्या। त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली। त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढे आपण मुख्य आरोपीच्या कार्यालयाचा, घराचा वगैरे आपण सर्च घेतला, शोध घेतला। त्या अनुषंगानं पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या। एकूण आतापर्यंत आपल्याला 45,50,000च्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत। सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत। सूरज तानाजी शेंडे, भरत सासे, स्वप्नील पाटील, रामदास दळवी, विजय कर्णेकर, शेखर बत्तीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत। हे औचित्यपाडा येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते। त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे। तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते, कशा पद्धतीने ते छपाई करत होते, ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का, या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे।